टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज कोजागिरी पौर्णिमा आहे, त्याचबरोबर खंडग्रास चंद्रग्रहण देखील आहे। बघा, दोनही शुभयोग जे आहेत ते एकत्र आल्यामुळे आजचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा आहे। चंद्रग्रहण आणि पौर्णिमा खरं तर 32 वर्षांनी एकत्र आलेला हा योग आहे। पौर्णिमा जी आहे, या पौर्णिमेच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा करत असतो, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी असंख्य उपाय करत असतो। मात्र वर्षभरामध्ये जेवढ्या 12 पौर्णिमा येतात, या 12 पौर्णिमांमध्ये कोजागिरी पौर्णिमा अशी असते की या एका दिवशी आपण चंद्रदेव, इंद्रदेव, बाळकृष्ण, माता लक्ष्मी, कुलदेव या सगळ्यांची एकत्रित सेवा करत असतो। त्यामुळे कोजागिरीचा जो दिवस असतो हा विशेष महत्त्वाचा मानला जातो। खरं तर आजच्या दिवशी करावायचे बरेचसे उपाय मी तुम्हाला मागच्या काही व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत। मात्र आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपल्या घरात असणारी जी अन्नपूर्ण माता आहे, अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीला तुम्हाला अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमच्या घरात असलेली गरिबी संपून जाईल। तुमच्या जीवनात, तुमच्या घरात जे दारिद्र्य आहे हे 18 विश्व दारिद्र्य संपून जाईल। घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल। जी मूर्ती अन्नपूर्णेची तुमच्या घरामध्ये आहे ती तुम्हाला प्रत्येक वेळी तथास्तु म्हणत जाईल आणि या तथास्तु म्हटल्याने तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे ते संपून घरातील प्रत्येक कोपऱ्यांमध्ये धनाचा, वैभवाचा, ऐश्वर्याचा, सुखाचा, समृद्धीचा वास व्हायला सुरुवात होईल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे। आज प्रत्येकाने आपल्या घरामध्ये अन्नपूर्ण मातेची जी मूर्ती आहे त्या मूर्तीला ही एक गोष्ट अर्पण करायचीच आहे। ही एक गोष्ट अर्पण केली नाही तर पौर्णिमेच्या सगळ्या सेवा तुमच्या अपूर्ण राहतील। कारण विशेष महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपली अन्नपूर्ण माता। पौर्णिमेच्या दिवशी आपण अन्नपूर्ण मातेची पूजा केली किंवा जर तिला अभिषेक घातला, तिची यथाशक्ती आपण जर पूजन केलं, सेवा केली, जर काही उपाय केला तर आपल्या घरात कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य वास करत नाही। आपल्या घरात कधीच अवलक्ष्मी येत नाही। आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आर्थिक तंगी राहत नाही। जे काही पैशांचे प्रश्न आहेत ते सुटत जातात। कुठेच पैशांबद्दल तुम्हाला अडचणी येत नाहीत। बऱ्याच वेळा पैशांचे व्यवहार केल्यानंतर अडचणी येतात, करत असतानाही अडचणी येतात। 100 रुपयाची कमाई असते, आज 100 रुपये घरामध्ये आलेत, मात्र दुसऱ्या दिवशी 200 रुपये निघून जातात। म्हणजे काय तर घरात पैसा टिकत नाही, घरात अजिबातच लक्ष्मी वास करत नाही। पण ज्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्ण मातेची पूजा केली जाते, आठवड्यातून एकदा का होईना, महिन्यातून एकदा का होईना, पौर्णिमा असेल, अमावस्या असेल किंवा मग शुक्रवारच्या दिवशी जर तुम्ही अन्नपूर्ण मातेची जर पूजा केली, यथाशक्ती जर तुम्ही पूजन केलं तर तुमच्या घरात कुठल्याही प्रकारचं दारिद्र्य राहत नाही, तुमच्या घरात कुठलीही गरिबी राहत नाही, पैशांचे कुठलेच अडचणी, कुठलेच प्रॉब्लेम तुमच्या जीवनात येत नाही। त्यामुळे नुसती मूर्ती आणून फायदा नाही, तर तिचं पूजनही प्रत्येक आठवड्याला झालं पाहिजे। त्या मूर्तीमधील अन्नपूर्ण मातेचा जो सास आहे, वास आहे, तो अखंडित जागृतही ठेवला पाहिजे। बरेच लोक अंतात ठेवतात, महिन्यातून 4 महिन्यातून कधीतरी तिचं पूजन करतात, तर असं करू नका। प्रत्येक शुक्रवारी असेल, मंगळवारी असेल, पौर्णिमा असेल, या दिवसात तिचं जे पूजन आहे ते तुम्हाला मनोभावे करायचंच आहे। बघाच, पौर्णिमा आहे, पौर्णिमेच्या दिवशी आपण असंख्य पूजा करत असतो, वेगवेगळे उपाय सेवा करत असतो आणि त्यात सर्वात महत्त्वाची मानली जाणारी ही अन्नपूर्ण मातेची मूर्ती। ज्यांनी अजूनही अन्नपूर्ण मातेची मूर्ती घरात आणलेली नाहीये तर आजचा सुवर्ण योग आहे, कारण आज कोजागिरी पौर्णिमा आहे। श्रीयंत्र आणण्यासाठी किंवा मग अन्नपूर्ण मातेची मूर्ती आणण्यासाठी, कुठल्याही देवीची मूर्ती घरी आणण्यासाठी, शंख खरेदी करण्यासाठी, कवडी घरी आणण्यासाठी, कवडीची स्थापना करण्यासाठी, कुठल्याही देवतांच्या मूर्त्या घरात स्थापन करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। ज्यांच्या घरात किंवा ज्यांना काही अशा गोष्टी घेऊन यायच्या आहेत त्यांनी आज नक्कीच घेऊन या। तर आता मी उपायाला सुरुवात करते। आज आपल्याला काय करायचं आहे बघा, तुमच्या घरात जी अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे या मूर्तीला तुम्हाला सर्वात आधी अभिषेक घालायचा आहे। हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकतात, मात्र 6 ते 7 जी आपण लक्ष्मी येण्याची वेळ म्हणतो या वेळात केला तर अतिशय उत्तम। काय करायचं आहे, अगोदर जी प्लेटमध्ये असलेली अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे ती काढून घ्यायची आहे। ज्या तांदळांमध्ये तुम्ही तिला ठेवलेली आहे ते तांदूळ जे आहे ते एक तर पक्ष्यांना खाऊ घाला किंवा जिथे तुम्ही अन्नधान्याचा साठा करतो त्या ठिकाणी तुम्हाला हे तांदूळ त्या धान्यांमध्ये मिक्स करायचे, ठीक आहे। त्यानंतर जी वाटी, प्लेट तुम्ही ज्यामध्ये ही मूर्ती ठेवता ती स्वच्छ घासून पुसून साफ करून ठेवून द्यायची आहे।
आता एक प्लेट घ्यायचा आहे किंवा ताम्हण घ्यायचं आहे, त्यामध्ये तुम्हाला अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवायची आहे. 1 चमचा पाणी, 1 चमचा दूध ओतायचं आहे. त्यानंतर पुन्हा पाणी ओतून तुम्हाला दूध आणि पाण्याने याला जलाभिषेक करून मूर्ती स्वच्छ साफ धुवून घ्यायची आहे. धुतल्यानंतर ती पुसून घ्यायची आहे. बरेच लोक काय करतात, प्रत्येक आठवड्याला तांदूळ बदलतात. ती मूर्ती काढायची, तांदूळ बदलायचं, परत मूर्ती तशी ठेवायची. असं कधीच करू नका. प्रत्येक वेळी तांदूळ बदलत असताना मूर्ती स्वच्छ साफ करून तिची यथाशक्ती पूजा केली पाहिजे, तरच त्याचा लाभ तुम्हाला मिळेल. नुसते तांदूळ बदलून काहीच फायदा नसतो. ठीक आहे. आता मूर्ती स्वच्छ तुम्ही साफ केली, पुसून घेतली. आता ही मूर्ती जी आहे, ही मूर्ती तुम्ही ज्या वाटीमध्ये अन्नपूर्ण मातेची, ज्या वाटीत किंवा ज्या प्लेटमध्ये अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवता, त्या वाटीमध्ये तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे. आता समजा ही वाटी आहे, तुम्ही गेस करा फक्त की ही आता वाटी आहे. या वाटीमध्ये हळद कुंकवाने इथे खाली सगळ्यात आधी मी एक स्वस्तिक काढलेलं आहे. स्वस्तिक काढल्यानंतर याच्यावरती थोडेसे तांदळाचे दाणे ठेवून द्यायचे आहेत. पांढरे तांदूळ जे असतात त्याचे दाणे ठेवून द्यायचे आहेत. आणि या पांढऱ्या तांदळाच्या दाण्यांच्या वरती एक हिरवा वेलदोडा, ज्याला हिरवी वेलची, इलायची आपण म्हणतो, तो हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे. आणि त्यावरती तुम्हाला जी अन्नपूर्ण मातेची मूर्ती आहे, ती अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवून द्यायची आहे. ठीक आहे. मूर्ती ठेवून दिली की त्यानंतर काय करायचं आहे, एक दुसरी प्लेट घ्यायची आहे. त्या दुसऱ्या प्लेटमध्ये पुन्हा तुम्हाला पांढरे तांदूळ घ्यायचे आहेत आणि यामध्ये तुम्हाला थोडंसं सुगंधी द्रव्य, ज्याला अत्तर म्हणतो, हे अत्तर तुम्हाला स्प्रेड करायचं आहे. ठीक आहे. पांढऱ्या तांदळांवरती अत्तर स्प्रेड करायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला कुंकू टाकायचं आहे. अत्तर, कुंकू, पांढरे तांदूळ आणि यामध्ये थोडंसं तुम्हाला चंदन पावडर टाकायची आहे. आता चंदन पावडर नसेल तर तुमच्याकडे जे ओलं चंदन असतं, ज्याच्या टिक्का लावतो, ते टाकलं तरीही चालेल. फक्त चंदन असलं पाहिजे. पुन्हा एकदा सांगते, एका प्लेटमध्ये पांढरे तांदूळ, थोडंसं अत्तर, चंदन पावडर किंवा चंदन आणि त्यामध्ये थोडंसं कुंकू, हे सगळं टाकून तुम्हाला हाताने मिक्स करायचं आहे आणि या हाताची मूठ करायची आहे. म्हणजे सगळं मुठीमध्ये घेऊन त्याची मूठ भरायची आहे आणि तुम्हाला जी अन्नपूर्ण मातेची मूर्ती तुम्ही ज्या वाटीमध्ये ठेवून दिलेली आहे त्यावरती ही मूठ हळूहळू सोडायची आहे. सोडत असताना तुम्हाला श्रीसूक्त फलश्रुतीसहित पूर्ण म्हणायचं आहे. जर तुम्हाला श्रीसूक्त येत नसेल तर महालक्ष्मी अष्टकम म्हणा. महालक्ष्मी अष्टकम पण येत नसेल तर तुमची जी कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा मंत्र जप करा. कुलदेवीचा मंत्र ही माहिती नसेल तर नवारण मंत्र जो आहे, ओम ह्रीम क्लीम चामुंडाय विजय, या मंत्राचा 108 वेळा जप करा. ठीक आहे. एवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. यातील एक गोष्ट तरी तुम्हाला करायची आहे. हळूहळू तांदूळ सोडायचे आहेत आणि तुम्हाला श्रीसूक्त किंवा महालक्ष्मी अष्टकम किंवा हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. हे सगळं म्हणून झालं. ही जी मूठ आहे, ही मूठ तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये सोडून झाली की त्यानंतर दोनही हात जोडायचे. तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला माता लक्ष्मीला, आपली जी अन्नपूर्ण माता आहे तिच्याकडे तुम्हाला व्यक्त करायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे, महिलांनी काय करायचं आहे, आपला जो पदर असतो हा पदर असा घ्यायचा आहे. हा पदर, सगळी पूजा करून झाल्यानंतर हा पदर तुम्हाला असा घ्यायचा आहे. आणि जे तांदूळ तुम्ही सोडलेले आहेत, जे कुंकवाचे तांदूळ तुम्ही सोडलेले आहेत माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती, त्यातील थोडेसे तांदूळ तुम्हाला उचलायचे. ठीक आहे. मूर्तीच्या वरती असलेले जे थोडेसे तांदूळ आहेत ते तांदूळ तुम्हाला उचलायचे आहेत, अगदी थोडेसे. आणि ते तांदूळ तुम्हाला तुमच्या या पदरात, तुमच्या या ओटीत तुम्हाला स्वतःलाच घ्यायचे. या पदरात, या ओटीत घेतल्यानंतर काय करायचं आहे, घरातील जे 4 मेन कोपरे आहेत, या 4 मेन कोपऱ्यांना थोडे थोडे तांदूळ, अगदी 2-2 दाणे टाकले तरी चालतील. घरातील 4ही कोपऱ्यांना 2-2 दाणे तुम्हाला टाकायचे आहेत. आणि राहिलेले जे शिल्लक दाणे आहेत ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये, जिथे तुम्ही सोनं, पैसा जे काही ठेवलेला आहे त्या पैशांवरती किंवा सोन्यावरती तुम्हाला ठेवून द्यायचे आहे. हा एक उपाय तुमच्या जीवनामध्ये राजयोग आणेल. बघा, अन्नपूर्ण मातेची जर तुम्ही यथाशक्ती नेहमी पूजा करत राहिलात, आता नेहमी नाही जमलं, पौर्णिमा अमावस्येला जर काही उपाय केलेत ना, तर तुमच्या घरातील जे दारिद्र्य आहे, जे तुमच्या घरामध्ये असलेली जी वाईट बाधा आहे ती समाप्त होईल. घरातील अवलक्ष्मीचा नाश होईल. घरात अखंड लक्ष्मी कृपा होईल. बघा, पैशांचे मार्ग, पैशांचे ओघ जो आहे तो तुमच्या घराकडे सदा आकर्षित राहील. कुठल्याही प्रकारची गरिबी तुमच्या घरामध्ये राहणार नाही. आता असं नाही की ताई हा उपाय केला म्हणजे
एका दिवसात लाखाचा करोडाचा पाऊस पडणार आहे. तुम्ही जे कष्ट करत आहात, तुम्ही जी मेहनत करत आहात, त्या प्रत्येक मेहनतीला नशिबाची साथ मिळत जाईल. माता लक्ष्मीची अखंड तुमच्यावर आणि तुमच्या घरावरती, तुमच्यावर आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती कृपा राहील. बघा, तुम्ही नेहमी हे उपाय करत केलात ना, तर जी कुलदेवी असते, जी देवी असते, जे देव असतात ना, ते जागृत राहतात. आणि जेव्हा ते जागृत असतात ना, तेव्हा अखंड सास त्यांचा आपल्या घरामध्ये असतो. आणि अशा वेळी जर आपण काही उपाय केले ना, तर त्याचं फळ आपल्याला हे त्वरित मिळालं लागतं. विश्वास ठेवा आणि विश्वास ठेवून पूर्ण पॉझिटिव्हिटीने उपाय करत चला, नक्की तुम्हाला प्रचिती येईल. आजचा हा उपाय प्रत्येक महिलेला सांगेन की प्रत्येकीने नक्की करा. मासिक धर्म सुतक काळ असेल तर, सुतक काळ असेल तर नाही करू शकत, मासिक धर्म असेल तर तुमच्या मुलीला वगैरे करायला सांगा, तरीही चालेल. आजचा हा व्हिडिओ, आजचा हा उपाय कसा वाटला नक्की कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.